नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत प्रसादाचा एकदम मस्त असा शिरा करणार आहोत. त्यासाठी मी इथे एकच वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने सर्व मोजून घेतलेलं आहे. आपण एक वाटी तूप घेतलं तर त्यासाठी मी एकच वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे. आणि जे दूध घेतलेलं आहे ते मात्र मी 2 वाटी घेतलेलं आहे. आणि एक केळं त्याचे वरचे साल मी काढून घेतलेले आहे. इथे सर्व ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे. बदाम घेतलेले आहे, काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे, तसेच वेलचीची पूड घेतलेली आहे, वेलची पावडर. आता इथे आपण काय करायचं, दूध आधी गरम करून घ्यायचं आपल्याला. आता आपण एक कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकायचे आहे. आणि त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा अतिशय लो गॅसच्या फ्लेमवरती चांगला होऊ द्यायचा आहे. मस्त असा आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला असे हलवत राहायचं आहे. आता इथे मी त्यामध्ये काजू टाकलेले आहे. आता आपण काजू बदामचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे, ते त्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीलाच तुम्ही ते तुपामध्ये काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, पण मी इथे नंतर टाकलेले आहेत, नंतर पण आपण टाकू शकतो. त्यानंतर मी इथे त्यामध्ये चारोळी देखील टाकलेली आहे. आता यामध्ये नुसती चारोळी देखील आपण टाकू शकतो, पण मी इथे काजू बदाम आणि चारोळी देखील टाकलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की त्या रव्याला छान तूप सुटायला लागलेले आहे. आपण गॅसची लो फ्लेमवरती जर तो भाजला तर अतिशय मस्त भाजला जातो. आता इथे दूधपट चांगले गरम झालेले आहे. असे तूप छान सुटलेले आहे, म्हणजे रवा छान भाजून झालेला आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे दूध आपण गरम केलेले आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडेसे असे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला जी साखर आहे आपण घेतलेली ती साखर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे बघू शकता की किती मस्त असा तूप सुटलेला आहे आणि एकदम छान आपला प्रसाद झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे केळीचे आपण बारीक बारीक काप करायचे असे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे आहे. रवा भाजताना देखील तुम्ही त्यात तेव्हाही मिक्स करू शकता किंवा नंतरही मिक्स करू शकता, कारण थोडा वेळ आपल्याला तो झाकण ठेवून होऊ द्यायचा आहे प्रसाद. आणि थोडं जे केळाचे आपण बारीक बारीक काप केलेले आहे ते थोडेसे असे चमच्याने त्याला असे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यात आपल्याला
इलायचीची पावडर टाकायची आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि आपल्याला तो थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. एकदम मस्त असा आपला प्रसाद तयार झालेला आहे. एकदम भारी, त्याला तूप पण किती छान सुटलेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपला मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने निश्चित करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.